नमस्कार मित्रांनो, मेडिकल जॉब्स अपडेट यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण MPSC कडून गट ब आणि गट क च्या पदोवर्तीबाबत जो नवीन आणि अत्यंत जबरदस्त शासन निर्णय म्हणजेच GR आला आहे त्याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. हा निर्णय अक्षरशः गेम चेंजर आहे. खूप दिवसांपासून आपण सर्वजण ज्या एका मोठ्या घोषणेची वाट पाहत होतो तो क्षण फायनली आलाय. आजची ही माहिती तुमच्या करिअरची दिशा पूर्णपणे बदलू शकते. तुम्ही सगळे यासाठी खूप एक्साइटेड असाल याची मला खात्री आहे. चला तर मग थेट व्हिडिओला सुरुवात करूया आणि या महत्त्वाच्या अपडेटच्या खोलात जाऊया. तर आज आपण नेमके कोणते मुद्दे पाहणार आहोत? 1. MPSCचा नवीन शासन निर्णय. 2. यातून कोणती पदे वगळली आहेत? 3. भरती प्रक्रियेत झालेले मोठे बदल. 4. विद्यार्थ्यांसाठी याचे काय फायदे आहेत? आणि 5. यापुढे नक्की काय होणार आहे? सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून, MPSCचा नवीन शासन निर्णय म्हणजेच GR. हा आकडा एकदा नीट पहा. 553. विचार करा, तब्बल 553 संवर्गांचे जुने सेवा प्रवेश नियम आता पूर्णपणे अद्ययावत केले जात आहेत. होय, अगदी बरोबर ऐकलं तुम्ही. जी जुनी आणि किचकट पद्धत होती ना, तिला आता ओव्हरराईड करून संपूर्ण प्रोसेस एकदम सोपी आणि फास्ट केली जाणार आहे. म्हणजे आता तो आधीसारखा उशीर आणि गोंधळ अजिबात होणार नाहीये. आता येऊया दुसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे. यातून कोणती पदे वगळली आहेत? बघा, गट क मधील पोलीस पदे, शिक्षक आणि वाहनचालक पदे MPSC घेणार नाही. तसेच अनुकंपा तत्वावरील ज्या नियुक्त्या असतात त्याही यातून वगळण्यात आल्या आहेत. आणि हो, एक लेटेस्ट माहिती म्हणजे नगर परिषदेची म्हणजेच म्युनिसिपल काउन्सिलची भरती पण बहुतेक MPSC घेणार नाहीये. पण मित्रांनो, हे काही थोडे अपवाद सोडले ना तर उरलेली सगळीच्या सगळी गट क ची पदे थेट MPSC कडे जाणार आहेत. आपला तिसरा भाग, भरती प्रक्रियेत नेमके काय मोठे बदल झालेत? जुनी ती तणावपूर्ण पद्धत आणि आत्ताची नवीन MPSC पद्धत यात अक्षरशः जमीन आसमानाचा फरक आहे. आधी कसं होतं? वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये पेपर द्या, प्रत्येक फॉर्मसाठी वेगवेगळी आणि भरमसाठ फी भरा. पण आता एकच सामायिक फी आणि फक्त एकच पेपर होईल. आणि यातला सर्वात मोठा विजय म्हणजे गट ब आणि गट क साठी ज्या मुलाखती होत्या ना, त्या आता कायमच्या बंद झाल्या आहेत. एकदम ट्रान्सपरंट प्रोसेस. आता वळूया चौथ्या मुद्द्याकडे. या सगळ्याचा तुम्हाला म्हणजेच विद्यार्थ्यांना नक्की काय फायदा होणार आहे? हे ऐकून तुमचं सगळं टेन्शनच दूर होईल. DMER, DHS, ESIC आणि नर्सिंग ट्युटर या सगळ्यांसाठी आता वेगवेगळी परीक्षा देण्याची अजिबात गरज नाही. सर्वांसाठी एकच परीक्षा होईल. यामुळे तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार. आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे नॉर्मलायझेशनमुळे जो अन्याय झाल्यासारखं वाटायचा ती कटकट आता कायमची संपली. ऑर्डरसाठी आता वर्षानुवर्ष वाट पाहायची गरज नाही. सगळं काही ठराविक वेळेत आणि पारदर्शकपणे पूर्ण होईल. आता थोडं परिशिष्ट 59 म्हणजेच ॲनेक्सचा 59 बद्दल बोलूया. हे खास आपल्या नर्सेससाठी आहे. यात वैद्यकीय शिक्षण, आयुष आणि आदिवासी विकास विभागातील पदे येतात. GNM आणि BSc नर्सिंगच्या पात्रतेत थोडेसे बदल नक्कीच आहेत. पण मिडवाईफ म्हणजेच प्रसेविका पदासाठी तसा कोणताही मोठा बदल नाहीये. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सगळी पदे आता एकत्रितपणे MPSCच्या अंडर आली आहेत. पण मित्रांनो, या उत्साहाच्या वातावरणात एक गोष्ट वास्तवात ठेवणारी आहे. परीक्षेचं स्वरूप, वेळ आणि मार्किंग सिस्टीम अजून ऑफिशियली डिक्लेअर झालेली नाहीये. त्यामुळे सध्या बाहेर ज्या काही अफवा फिरतायत ना, त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. जोपर्यंत MPSCचं अधिकृत नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत पॅटर्नचं टेन्शन घेत बसण्यापेक्षा फक्त आणि फक्त आपल्या अभ्यासावर फोकस करा. आणि आता आपला शेवटचा भाग, यापुढे आता नक्की काय होणार? प्रशासकीय हालचाली कशा असतील? तर आता पुढे काय? बघा, प्रशासकीय प्रक्रियेनुसार शासनाचा निर्णय आल्यापासून 15 दिवसांच्या आत सर्व विभागांना त्यांच्या नियमांमधील त्रुटी दूर करून ते पुन्हा प्रकाशित करायचे आहेत. आणि त्यानंतर 1 महिन्याच्या आत सर्व विभागांना आपली बिंदू नामावली अपडेट करून मागणीपत्र MPSC कडे पाठवायचं आहे. याचा अर्थ काय? तर प्रशासकीय चक्रे आता खूप वेगाने फिरतायत आणि अधिकृत जाहिरात अगदी काहीच दिवसांत आपल्या हातात असेल. आजच्या या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा आणि प्रेरणादायी टेकअवे हाच आहे. आता तुमचं यश हे केवळ तुमच्या अभ्यासावर अवलंबून आहे, नशिबावर किंवा कुठल्याही नॉर्मलायझेशनवर नाही. MPSCमुळे आता कोणतीही वशिलेबाजी चालणार नाही. जो प्रामाणिकपणे घाम गाळेल तोच सरकारी नोकरी मिळवेल. त्यामुळे MPSCकडे भरती गेल्याची भीती अजिबात बाळगू नका.
उलट ही तुमच्यासाठी एक खूप मोठी आणि ट्रान्सपरंट संधी आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. मित्रांनो, आजचा हा अपडेट तुम्हाला नक्कीच ऊर्जा देणारा ठरला असेल. जर तुम्हाला जॉब्स अपडेटबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ पहा आणि शेवटी मेडिकल जॉब्स अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग या नवीन आणि पारदर्शक प्रक्रियेत स्वतःला सिद्ध करण्यासाठी आजपासूनच अभ्यासाची काय रणनीती आखणार आहात? चला, भेटूया पुढच्या अपडेटमध्ये.